जगदीश्वर महादेवाचं मंदिर तुम्ही सर्वजण पाहताय। तुम्ही लांबून येताना या मंदिराचा आकार एक वेगळ्या आकाराचा पाहायला मिळतो। एका मस्जिदी आकार आहे। लांबून असं का दिसतं याचं कारण एक गणिमी गाव आहे। राज्य मंदिर सुरक्षित राहावीत म्हणून त्याचा आकार तसा कोरलाय। इथे चपला काढताना नंतर तुम्ही कळसाकडे जर पाहिलं तर वेगळ्या पद्धतीने पाहायला त्या कळसाच्या खाली बघा आज सुद्धा कमळाच्या पाकळ्या आहेत। कमळ हे हिंदूंचे प्रतीक ते महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं। प्रामुख्याने आपण जगदीश्वर महादेवाचं जे मंदिर पाहायला आलो ते मंदिराच्या मागच्या बाजूने हा खरा मार्ग तर मागच्या दिशेने आहे। समोरून पूर्वेकडून प्रवास होत असतो पण काही कारणास्तव तो मार्ग बंद केलाय शासनाने, त्यामुळे आपल्या मागच्या दिशेने प्रवास होत आहे। आपण मंदिराच्या दर्शनाला जाणार आहात। पहिल्यांदा नंदी बैलाची प्रतिकृती तुम्हाला बघायला भेटेल। नंदी बैलाची खूप दुरावस्था केलेल्या पाहायला भेटते। जर एखादा मोगली सत्ताधीश मंदिर आहे की मस्जिद पाहायला जेव्हा यायचा तर या मंदिराच्या दरवाजांची हाईट फक्त 4 फुटाची। त्या काळातले लोक 7 फुटापेक्षा जास्त हाईट नव्हती। मंदिर आहे की मस्जिद पाहायला जायचे ते सुटायचे म्हणजे ते महादेवाला शरण यायचे आणि शरण आल्यामुळे ते आतील वास्तूला हात लावू शकत नव्हते, म्हणून बाहेरच्या बाजूला नंदी बैलाची प्रतिकृती तोडण्याचा प्रयत्न केला। अखंड खडकामध्ये नंदी बैलाची प्रतिकृती असल्यामुळे ती तुटू शकली नव्हती, पण कान कंठस्थ तोंड वगैरे तोडलेलं पाहायला भेटतं बघा। आता पहिल्या गाभाऱ्यात गेला तर एक गोल कवच पाहायला भेटतं। महादेवाच्या मंदिरात शांततेचं प्रतीक म्हणून एक कासवाचं चिन्ह असतं का? चांदीचा कासव होता, फक्त दगडाचं कौतुक चांदी काढून दिलेली आहे। मेन गाभाऱ्यात छत्रपती शिवराय रोज या ठिकाणावरती यायचे। जगदीश्वर महादेवाला बेल अर्पण करायचे, अभिषेक घालायचे आणि मगच पुढील कामकाजाला सुरुवात व्हायची। हे मंदिर आहे जगदीश्वर महादेवाचं।